स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. विजयाच्या शाळेमधील कार्यक्रमात पालकांची शेरोशायरी. सलग दुसऱ्या वर्षीही डिव्हाइन इंटरनॅशनल स्कूलचा निकाल 100%. 10वीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचं घवघवीत यश. प्रवेश सुरू. डॉक्टर डी.वाय. पाटील पब्लिक स्कूल विटा, CBSE, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG, 1ली ते 9वी, रोबोटिक्स, प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड, ॲबॅकस, आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब, सायन्स ऑलिम्पियाड, NTSC, MTSC, NSSC स्कॉलरशिप परीक्षा तयारी. 8वीपासून IIT, JEE, नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू. तायक्वांदो, योगा, स्केटिंग, धनुर्विद्या, संगीत, गिटार, डान्स. डिव्हाइन इंटरनॅशनल स्कूल विटाने सलग दुसऱ्या वर्षीही 100% निकाल लावून घवघवीत यश मिळवत गुणवत्ता सिद्ध केली. शाळेची विद्यार्थिनी अंकिता यादव हिने 97.40% गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. डिव्हाइन इंटरनॅशनल स्कूल विटाचा या वर्षीचा इयत्ता 10वीचा निकाल 100% लागला. या शाळेचं हे 10वं वर्ष असून इयत्ता 10वीच्या निकालाचं हे दुसरं वर्ष आहे. शाळेने 100% निकाल लावत विजयाची गुढी उभारली आहे. शाळेतील अंकिता यादव हिने 97.40% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. अंश पवार व यथार्थ बसगरे यांनी 94.40% गुण मिळवत द्वितीय, श्रीकृष्ण बसागरे, जिशान मोमीन यांनी 93% गुण मिळवत तृतीय, एकता आहुजा आणि आर्यन सुर्वे यांनी 92.40% गुण मिळवत चौथा क्रमांक, तर रिया जाधव हिने 90% गुण मिळवत 5वा क्रमांक पटकावला. शाळेच्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये 8 विद्यार्थी 90% पेक्षा जास्त, 4 विद्यार्थी 80% पेक्षा जास्त, तर 2 विद्यार्थी 70 ते 79 आणि 3 विद्यार्थी 60 ते 69% श्रेणीत उत्तीर्ण झाले. हिंदी विषयात 1 तर गणित विषयात 2 आणि कम्प्युटर विषयात एका विद्यार्थ्याची पैकीच्या पैकी गुण मिळवले. आज या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वतीनं सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही उपस्थित होते. विद्यार्थ्यांना DR नाईक निंबाळकर संस्थेचे अध्यक्ष अमृतराव नाईक निंबाळकर, सचिव सौ मीनाक्षी नाईक निंबाळकर यांनी प्रोत्साहन दिलं. शाळेचे मुख्याध्यापक सचिन गायकवाड व इतर शिक्षकांचं विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन मिळालं. यावेळी पालकांनी आपली मनोगत व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी यशाचं सर्व श्रेय शाळा व मार्गदर्शकाचं असल्याचं सांगितलं. माझे नाव आर्यन दीपक सुर्वे आहे. मी डिव्हाइन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत आहे आणि मला 10th बोर्ड्समध्ये 92.20% पडलेले आहेत. आणि हे सक्सेस अचीव करण्यामागे फक्त ह्या मॅनेजमेंटचा, टीचर्सचा आणि माझ्या पॅरेंट्सचा व सर्व माझ्या मित्रांचा खूप मोठा हात आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅनेजमेंटने, टीचर्सनी, आमच्या सर्व मित्रांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हा म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी एक गोष्ट आहे. आणि आमच्या टीचर्सनी, पॅरेंट्सनी कधीही आम्हाला कोणत्याही प्रकारचं टेन्शन दिलं नाही किंवा काही. सगळे आम्ही सगळे विद्यार्थी फ्री होतो आणि त्याच्यामुळेच आम्हाला एवढं स्कोअर करायला चांगलं मार्गदर्शन भेटलं. आणि आम्ही जसा या मॅनेजमेंटवर, या इन्स्टिट्यूशनवर विश्वास ठेवला तसा तुम्हीही या मॅनेजमेंटवर विश्वास ठेवा, कारण ह्याच्यासारखा रिझल्ट तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. आणि आय लव्ह दिस मॅनेजमेंट अँड दिस स्कूल, डिव्हाइन इंटरनॅशनल स्कूल. थँक्यू. मी अंकिता अरुणा सुभाष यादव आहे आणि मी इथं 9वीत जॉईन केलेलं आहे आणि मी 10वीची 2024-25ची टॉपर आहे. मला एकूण 97.40% आहेत. मी या शाळेचा आणि मॅनेजमेंटचा खूप आभार व्यक्त करते आहे. ही शाळा म्हणजे सगळ्या मुलांचं ड्रीम वगैरे ते सगळे अचीव करून देते आहे. यासाठी मी खूप आभार आहे. मी माझ्या पॅरेंट्सचा पण खूप आभार व्यक्त करते. त्यांनी पण मला खूप सपोर्ट केलं. थँक्यू. माझं नाव कल्याणी पवार आहे. मी इथे डिव्हाइन इंटरनॅशनल स्कूलमध्ये ॲज अ एम्प्लॉई आहे. मी इथली हायस्कूल इन्चार्ज पण आहे. मला खूप अभिमान वाटतो की या 24-25ला सुद्धा आमच्या स्कूलने खूप छान यश प्राप्त केलेलं आहे विथ 97.40%. यासाठी मी फक्त आमचे आदरणीय प्रेसिडेंट सर अमृतराव नाईक निंबाळकर सर, आदरणीय मीनाक्षी मॅम, आदरणीय प्रिन्सिपल सर यांचं खूप धन्यवाद व्यक्त करते, कारण त्यांच्या सपोर्टमुळेच आज आम्ही एवढं कॉन्फिडेंटली मुलांच्या समोर प्रेझेंट करतो आणि आम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स आहे की आम्ही ह्याच्यापेक्षाही जास्त मुलांमध्ये स्कोर घेण्याचं जी मोटिवेशन आहे ते मुलांना देऊ शकतो. त्याच्यासाठी आमच्या स्कूलला खरं तर खूप मोठं थँक्यू मी व्यक्त करते. यावेळी पालकांनी मनोगत व्यक्त करताना या यशापाठीमागे शाळेचं मोठं यश असल्याचं सांगत शेरोशायरी केली. काय आठवण आली, त्यांनी म्हणले एक ज्योतिषीला बोलवलं, तर त्यावेळी विद्वान पंडित होते आणि गुरुला बोलवलं की गुरु मोठा का ज्योतिषी मोठा, असं दाखवायसाठी त्यांनी सगळी सभा बोलवली, बसवलं
त्यावेळी त्यांनी एक छोटीशी डबीमध्ये एक हिरा लपून ठेवला आणि ते लपून समोर ठेवला आणि सांगितलं की ह्याच्यात काय आहे ओळखा. गुरुलाही सांगितलं आणि ज्योतिषीलाही सांगितलं. ज्योतिषीनं आपलं तंत्रविद्या सगळं चालू केलं आणि म्हणला ह्याच्यात हिरा आहे. गुरुला विचारलं, तो म्हणते बरोबर आहे, त्याला मोठं करण जाऊ दे. नाही म्हणला, गुरु तुम्ही सांगा, माझी इच्छा आहे की गुरु मोठा असावा. नाही म्हणला, तू त्याला कर जाऊ दे. नाही, माझी लय इच्छा आहे की तुम्ही मोठं आहे हे जगाला दाखवून द्यायचंय म्हणून करा. म्हणला ठीक आहे. त्यात छोटासा सापाचा पिल्लू आहे. हे ऐकताच अशोक चक्र बिथरलं. म्हणलं आता काय करू. त्यानं डबी साईडला ठेवली, राहू दे, दोघं एकासारखे. नाही म्हणले, गुरु म्हणले ते उघड कर. ते म्हणले राहू दे की हो गुरुजी. त्यावेळी जबरदस्तीनं गुरुंनी त्याला डबी उघडायला लावली. उघडल्यानंतर त्या सापाचा पिल्लू निघाला. ज्योतिषी तो असतो जे आहे ते सांगतं, गुरु तो असतो जो लकीरे बदलतो. सो एव्हरी गुरूंसाठी आज पालक दिदीही आहेत आमच्याकडे, पालक भैयाही आहेत, ते पण गुरु आहेत त्या मुलांसाठी. तसंच राहावा आणि महत्वाचं की आपलाही आनंद जगा. आज औसतम माणसाचं वय 70 आहे, त्यातलं 40 तर माझ्या मते सगळ्यांनी गाठलेली आहे. 30 मधले राहिलेले 30 वर्षामध्ये 15 वर्ष तर झोपण्यात खाण्यापिण्यात जाते. 15 वर्ष तुमचे आहेत तर नुसतं फॅमिली प्लॅनिंग, मुलांसाठी हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे, त्याच्यापेक्षाही तुम्हीही जगा आणि जगवाय शिका. समजा तुमच्याकडे 3 मुलं किंवा 2 मुलं आहेत तर तुमच्याकडे एक तिसरा मुलगा असायला पाहिजे. तो आहे सेविंग, जे आत्ताच्या पिढीला सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कारण मुलं जास्त शिकून बाहेर पडत असतात, नवरा बायको एकटा असतात, त्यांना हॉस्पिटल घेऊन जायसाठी मित्राला फोन करायला लागते की माझ्या घरातून जाऊन हॉस्पिटल. मी कालच एका मित्राच्या आईला हॉस्पिटलमध्ये दाखवून आलो. तसं आपल्या जीवनात नसलं पाहिजे आणि मुलांनाही सवय लावली पाहिजे की पालकांचा आदर असला पाहिजे. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. व्यासपीठावर मॅडम, प्रिन्सिपल सर आणि आपण सर्व हजर असलेले पालक. जसं प्रिन्सिपल सरांनी आता सांगितलं की पालक ज्यावेळेला इथं ऍडमिशनला, आम्ही आमच्या मुलांना ऍडमिशनला इथे घेऊन आलो त्यावेळेला आमच्या पण डोळ्यात मनात काहीतरी स्वप्न होती की ते पूर्ण होतील का. तरी सरांनी आम्हाला शब्द दिला होता की 100% आम्ही प्रयत्न करू तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचा. मी माझ्या मुलाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर किती मार्क्स किती टक्के पडले याच्यापेक्षा सरांनी सांगितल्याप्रमाणे त्याचा कॉन्फिडन्स लेवल किती आहे, तो बाहेरच्या व्यवहारात जगात कसा चालू शकतो, तर तो मला अतिशय चांगला कॉन्फिडन्स लेवल मुलाचा आहे असं जाणवतंय. दुसरी गोष्ट, शाळेनं प्रत्येक वेळेला कल्याणी वीज असतील फीडबॅक घेण्यासाठी फोन करणं, त्यानंतर मधल्या काळात स्वतः येऊन भेटणं, वेळच्या वेळ आम्हाला माहिती देणं मुलाची, पालकांनी कशा पद्धतीने घरी लक्ष दिलं पाहिजे हे आम्हाला मार्गदर्शन केलं. शाळेतील सर्व शिक्षकांनी, प्रिन्सिपलनी आणि मॅनेजमेंटनं आम्हाला सहकार्य केलं. पालक म्हणून शाळेनं आम्हाला जे काही द्यायचं ते सर्व दिलं आणि मी त्याबद्दल शाळेचा आभारी आहे. फक्त मुलांना एवढंच सांगू इच्छितो की इथून पुढचा काळ जसं सरांनी सांगितलं अतिशय कठीण आहे. कुणीही हवेत न जाता आताची तुम्हाला पडलेली पर्सेंटेज हे जास्त आहेत असं समजून चालणार नाही. या पर्सेंटेजचा उपयोग कुठं कितीपर्यंत आहे तुम्हाला पण माहित आहे. येणारं जे असेल नेट असेल, मला वाटते बऱ्यापैकी मुलांनी ऍडमिशन तिथं घेतलेलं आहे. तर तिथं फार कष्ट करा. वेळोवेळी अजून तुम्ही या शाळेची नातं तुटलं नाही तुमचं, सरांना स्टाफला संपर्कात राहा, मार्गदर्शन घ्या, माहिती घ्या आणि इथून पुढच्या आयुष्यात सुद्धा अशीच प्रगती करा. एवढंच बोलेन. शिक्षक आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला ते सर्व विद्यार्थी. सर्वप्रथम मी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी वर्षभर, तसं पाहिलं तर 10वी हा फक्त 10वीचा एक वर्ष नाही तर 9वीपासूनच त्याचं बेसिक असतं, 9वीपासूनच त्याची तयारी केलेली असते. तरीसुद्धा त्यांनी ह्या 10वीच्या शैक्षणिक वर्षामध्ये या विद्यार्थ्यांनी भरपूर कष्ट केलं आणि त्या कष्टाचं फळ त्यांना चांगल्या गुणात मिळालेलं आहे. त्यांना मी शुभेच्छा देतो. मला आठवतं की माझा मुलगा की ज्यावेळेस मी इथं ॲडमिशन 9वीसाठी आलो, मॅडम आणि सर मी सांगू इच्छितो की जिशान मोमीन हा 1ली ते 7वी उर्दू माध्यमात शिकलेला विद्यार्थी
8वीमध्ये तो इंग्लिश मिडियममध्ये पन्हाळ्याला ॲडमिशन घेतलं होतं आणि 9वीला ज्यावेळेस इथं ॲडमिशनसाठी आलो त्यावेळेस त्याची स्टार्टिंगला एक टेस्ट घेतली जाते तुमच्या शाळेत, प्रत्येक शाळेमध्ये घेतली जाते आणि त्या टेस्टमध्ये त्याला मार्क तर चांगले पडले होते, परंतु हिंदी विषयामध्ये थोडा मार्क कमी होते आणि त्यावेळेस तुम्ही आम्हाला सांगितलं होतं की मुलगा तर तयार करेल, परंतु हिंदी जरा बेसिक जरा कच्चा आहे म्हणा. तर 9वीमध्ये जर तो नाही व्यवस्थित कव्हर केलं तर त्याला डबल 9वीला बसवावं लागलं. परंतु जिशान मॅडम तुम्ही जसं सांगितलं की जिशान गणिताचं मास्टरच आहे आणि गणित सोडून इतर विषयात सुद्धा तो चांगला प्रयत्न करणार हे आम्हाला कॉन्फिडन्स होता आणि त्यामध्ये त्याने 9वीमध्ये कव्हर केलं आणि 10वीमध्ये तुम्ही सर्व शिक्षकांनी त्याच्यावर जास्त मेहनत घेतली म्हणा किंवा कष्ट घेतलं त्यामुळे तो आज पहिल्या 3 मध्ये तो आलेला आहे. यामध्ये सर्वप्रथम तुम्ही सर्व शिक्षक असेल, तुमचे मॅनेजमेंट असेल, या सर्वांचं पण मी धन्यवाद देतो आणि मुलांच्यासाठी एक शेर सांगू इच्छितो. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि इथं आलेले सर्व पालकांना मी शुभेच्छा देतो आणि माझं पीठावर उपस्थित असलेले आदरणीय आपल्या एज्युकेशन सोसायटीचे सचिव सौ मीनाक्षी निंबाळकर मॅडम, आदरणीय प्रिन्सिपल सर मिस्टर सचिन गायकवाड सर, सर्व शिक्षकवृंद, इथं उपस्थित असलेले सर्व पालक आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते सर्व विद्यार्थी, सर्वांना माझा जय हिंद. आजचा दिवस आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे, कारण आपण आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी जो सन्मान आयोजित केलेला आहे तो हा कार्यक्रम हा फक्त एक सोहळा नसून हा खरं या विद्यार्थ्यांचे पुढील यशस्वी वाटचालीसाठी ऊर्जा निर्माण करण्याचा कार्यक्रम आहे. त्यांना शैक्षणिकदृष्ट्या बळ देणारा हा कार्यक्रम आहे. मी शाळा दरवर्षी जो हा कार्यक्रम आयोजित करते त्याबद्दल मी खूप आयोजकांचा आभार आहे, कारण या अशा कार्यक्रमामुळे मुलांना नवीन दिशा मिळते, मुलांमध्ये प्रोत्साहन होण्याचं काम हा एक कार्यक्रम करत आहे. त्याबद्दल मी आयोजकांचं प्रथम मनापासून आभार मानावे तेवढे थोडे आहेत. आज ज्या विद्यार्थ्यांचा इथं सन्मान करण्यात आलेला आहे त्या विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या कष्ट आणि चिकाटीला दाखवून दिलं आहे की यश हे मिळतंच. तर असं सतत प्रयत्नशील राहा आणि नवीन नवीन गोष्टी शिकत राहा. आता ज्या विद्यार्थ्यांचा इथं सन्मान करण्यात आलेला नाही त्यांनी निराश होण्याचं काही कारण नाही, कारण अपयश ही सुद्धा एक यशाची पहिली पायरी आहे. असं शिक्षणात सातत्य ठेवा आणि नवीन गोष्टी आत्मसात करा, यश हे नक्की मिळतं. शाळेवर प्रेम करा, शिक्षकांचा आदर करा आणि शिक्षकांनी केलेल्या आज्ञेचं काटेकोरपणे पालन करा, यश हे मिळतं. त्यामुळे नंबर काय इतकं डिझर्व करत नाही. आणि मी पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो की अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं या ठिकाणचे आयोजन केलेलं आहे, खूप छान आहे. की मुलांसाठी एक 2 वेळी बोलू इच्छितो मी. स्वप्न मातेनं दिलं, पूर्ती तुम्ही केली. स्वप्न मातेनं दिलं, पूर्ती तुम्ही केली. बळ पित्यानं दिलं, भरारी तुम्ही घेतली. पाया त्यांनी रचला, कळस तुम्ही झाला. पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. जय हिंद. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.